हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी. विषय आहे सामान्य विज्ञान आणि आपली प्रकरण चालू आहे 9वे आपत्ती व्यवस्थापन. मित्रांनो, याआधीच या प्रकरणाचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. समजा नसतील पाहिले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही ते नक्की पहा. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलं, कोणता अभ्यास केला आपण ते बघणार तर आहोतच. पण मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. आवडल्यास तुमच्या मित्रांना लाईक व शेअर नक्की करा. चला मित्रांनो, सुरू करूया आपत्ती व्यवस्थापनाचा हा तिसरा आणि शेवटचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण पहिल्या लेक्चरमध्ये जर आठवत असेल तुम्हाला तर काय घेतलं, तर आपत्ती म्हणजे काय, थोडक्यात डेफिनिशन्स आपण थोडक्यात आपल्याला म्हणता येईल, व्याख्या त्याला म्हणता येईल. आपत्ती म्हणजे काय, कोणत्या प्रकारची ती आपत्ती असते, अर्थात ती मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आपण कॅटेगरी वाईज क्लासिफिकेशन केलं. आणि भूकंप जी आपत्ती आहे तिचा अभ्यास आपण केला. त्या भूकंप म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण नेमकं भूकंप जो आहे तो कसा मोजला जातो, त्याची तीव्रता मोजण्यासाठी आपण कोणतं एकक वापरतो त्याचा आपण अभ्यास केला. भूकंप यंत्र जी आहेत ती आपण अभ्यासली होती. मित्रांनो, भूकंपाची कारणे जी परीक्षेत विचारली जातात किंवा भूकंपाचे परिणाम जे आहेत जे परीक्षेत विचारले जातात त्याचा डिटेलमध्ये आपण स्टडी केला होता. ओके मित्रांनो, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं भूकंपात झालाच समजा तर घेण्याची दक्षता, काय काळजी घ्याल याचा आपण अभ्यास मित्रांनो त्यावेळेस केला होता. भूकंपाच्या वेळी काय करायला नको ते सुद्धा आपण अभ्यासले होते. आणि मित्रांनो, भूकंपरोधक इमारती या बांधणं का गरजेचं आहे, त्यामुळे नेमकं काय फायदा होतो ते आपण शिकलो होतो मित्रांनो. आणि आग, जी दुसरी आपत्ती आग, जी सहज कुठेही येऊ शकते, ती तीव्र स्वरूपात असेल, सौम्य स्वरूपात असेल, पण ती कुठे येऊ शकते, ती सुद्धा मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित असू शकते. त्याचप्रमाणे आगीचे जे प्रकार आहेत मित्रांनो, त्याचप्रमाणे आग विझवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतो, नेमकी कोणती आग कशी विझवायची त्याचे आपण अभ्यास केला होता. मित्रांनो, आज ही तिसरी आपत्ती जी आहे दरड कोसळणे म्हणजे नेमकं काय, किंवा भूस्खलन ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे नेमकं काय, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता मित्रांनो, दरड कोसळणे जी आपत्ती आपल्याला आता शिकायची आहे, किंवा ज्याला आपण भूस्खलन असे म्हणतो किंवा लँडस्लाईड असे म्हणतो. आता इथे थोडे आठवा, तुम्हाला आठवतं आहे की माहीत नाही, परंतु मित्रांनो तुमच्या पालकांना तर नक्की आठवत असणार आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटना कशामुळे घडली व तिचा परिणाम काय झाला. मित्रांनो, ही माळीण दुर्घटना, जे माळीण एका गावाचं नाव आहे, पुणे जिल्ह्यातील मला वाटतं आंबेगाव तालुका त्यामधील ते गाव आहे. आणि ही घटना जी आहे अर्थातच मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आणि त्यामुळे ती घडली होती. मला आठवतं मित्रांनो, मला वाटतं 2014ची ही घटना आहे. आणि आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव जे एका रात्रीतनं पूर्णपणे नष्ट झालं होतं. हो, झालं काय मित्रांनो, पावसाचे दिवस, जुलैमधली घटना असावी, जुलैमध्ये. आणि त्यावेळेस पावसाचा पिरियड होता, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. आणि माळीण हे गाव आहे, गावाचं नाव आहे हे, एक मला वाटतं डोंगराच्या खाली हे गाव होतं. आणि त्यावेळेस तो पूर्ण डोंगर कोसळला आणि पूर्ण गाव जे मित्रांनो पूर्णपणे भुईसपाट झालेलं दिसून आलं होतं. अर्थात त्यावेळीची घटना आहे, खरी खोटी माहीत नाही, परंतु ज्यावेळेस सकाळी गाडी गेली माळीण गावासाठी त्यावेळेस त्या कंडक्टर व ड्रायव्हरांना ते गाव दिसत नव्हतं. आणि त्यामुळे हे कळालं की इथे गाव होतं, गेलं कुठे, अशा पद्धतीचं मोठी दुर्घटना होती. अशी त्यावेळेस न्यूज आली होती, खरं खोटं माहीत नाही. तिचा काय परिणाम झाला, तर तिचा नेमका काय परिणाम झाला मित्रांनो, तर त्यामध्ये बरीच लोक जी आहेत ती मृत्युमुखी पडली होती. ते गाव अतिशय छोटं होतं, परंतु 200हून अधिक लोक जे आहेत हे जिवंतपणी मातीमध्ये काढले गेले होते. त्यापैकी बरेचसे जे मित्रांनो मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे जीवितहानी तर झालीच होती, त्याचप्रमाणे वित्तहानीसुद्धा झाली होती. म्हणजेच काय, तर घरांचं नुकसान झालं होतं, पैशांचं नुकसान झालं होतं, बरीच प्रॉपर्टी जी आहे तिचं नुकसान झालेलं होतं. ओके, आता दरड कोसळणे म्हणजे नेमकं होतं तरी काय, तर मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग, ज्याप्रमाणे माळीण घटना घडली, बाजूला डोंगर होता, ती माती जी पूर्णपणे खडक असेल, दगड धोंडे असतील, ते पूर्णपणे खाली पडतात किंवा कोसळतात, असं आपण त्याला म्हणूया. यालाच आपण दरड कोसळणे असे म्हणतो. त्याचाच आपल्याला मित्रांनो या प्रकरणामध्ये किंवा या पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो बघूया. आता दिलेलं काय ते बघा, कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात. मित्रांनो, तुम्ही डोंगरावरती गेला असाल नाही का, तिथे सुद्धा मोठे मोठे खडक असतात आणि त्यांना भेगा पडलेल्या असतात, हे तुम्ही पाहिलं असेल नाही का. मग कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या ज्या अस्तित्वात असलेल्या भेगा आहेत किंवा फटी आहेत,
त्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत ठरतात. त्यापासून मग मोठमोठे खडकांचे तुकडे तयार होतात. त्याचप्रमाणे समजा विशेषतः ज्यास अतिवृष्टी असेल म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस असेल त्या कालावधीमध्ये होतं काय, तर या ज्या खडकातील भेगा आहेत, फटी आहेत, यामध्ये पावसाचं जे पाणी आहे ते शिरतं नाही का, आणि मग खडकांची हळूहळू झीज होत राहते. झीज वाढल्यामुळे काय होतं मित्रांनो, वजन वाढतं आणि अशा प्रकारचे खडक जर समजा ते डोंगरावर असतील, पर्वतावर असतील, उतारी प्रदेशात असतील तर मग ते घसरत जातात आणि खालच्या बाजूस स्थिरावतात. यालाच तर आपण म्हणतो मित्रांनो दरड कोसळणे. वरच्या बाजूचे खडक असतील, दगड असेल, माती असेल, ती घसरत खाली येते आणि यालाच आपण दरड कोसळणे असे म्हणतो. आता या दरड कोसळण्याची नेमकी कारणे काय असू शकतात, तर याची बरीच कारणे आहेत मित्रांनो. आता एक एक कारण जे आहेत आपण घेऊया. पहिलं बघा, भूकंप. आता ज्यावेळेस भूकंप होतो मित्रांनो, आपण या प्रकरणातच भूकंप काय होतो, भूकंप होतो म्हणजे काय होतं, तर मित्रांनो जमीन जी ती हादरते, कंपन पावते नाही का, आणि ती कंपन पावली तर तिची कंपने अर्थात पर्वतावरती, डोंगरावर सुद्धा जाणार आहेत आणि परिणामी तिथे सुद्धा कंपने होऊ शकतात. त्यामुळे ज्या कडा असतात त्यांना धोका पोचतो, कारण ती खालची लेअर जी ती हलते तर अर्थात तो डोंगरही हलणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो दरड कोसळण्याची शक्यता जास्त असते. सुनामी असेल, सुनामीसुद्धा म्हणजे काय, एक प्रकारे आपल्याला पाण्यामधला भूकंपच आहेत, त्या ज्या लाटा आहेत समजा जवळच्या एखाद्या पर्वतावर आदळल्या त्यामुळे सुद्धा दरडी कोसळू शकतात. अतिवृष्टी असेल, हे माळींचं जे उदाहरण मित्रांनो ते पावसाळ्यातच झालं होतं. अतिवृष्टीमुळे काय होतं, ज्या नॅचरली भेगा पडलेल्या असतात नाही का, खडकांना, दगडांना, त्यामध्ये पाणी घुसते आणि मग ते जे त्या खडकाची झीज होते किंवा आपण त्याला म्हणता येईल त्याचं वजन वाढतं आणि त्यामुळे मित्रांनो अतिवृष्टीमुळे सुद्धा दरड कोसळण्याची शक्यता असते. वादळ असेल, महापूर असेल वगैरे अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे परिणाम जे आहेत हे दगडी कोसळण्यासारखे प्रकार घडतात. या मोठ्या ज्या आपत्ती आहेत या येऊन गेल्यानंतर मित्रांनो अर्थातच त्या पर्वताची, डोंगराची किंवा जो काही ढीग असेल मातीचा, खडकाचा, त्याची काय होते, झीज होते, त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि नंतर या आपत्तीनंतर दुसरी आपत्ती म्हणजे दरड कोसळण्यासारखे प्रकार जे ते घडू शकतात. मित्रांनो दुसरं आपल्याला काय दिलं बघा, बेसुमार वृक्षतोडमुळे ही जमिनीची धूप होते. बेसुमार वृक्षतोड झाली मित्रांनो, जमिनीची धूप होते. आपल्याला माहिती आहे नाही का, जमिनीचा जो सुपीकता आहे ती कमी होते, ती जमिनीवरची जी मातीची लेयर आहे किंवा एक आपण पडदा म्हणूया, तो जो आहे तो नष्ट होतो, तो वाहून जातो, वेगवेगळी कारणं असतील, परंतु त्यामुळे सुद्धा मित्रांनो दरड कोसळू शकते. पुढे बघूया, डोंगराळ घाटात रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्यानंतर डोंगर जे ते कमकुवत होतात व त्याच्या कडेचे दगड किंवा खडक आहे कोसळतात. मित्रांनो आपण सुद्धा प्रवास करताना बघतो, जर समजा मोठा डोंगर असेल, पर्वत आहे, तर तिथे खाणकाम केलेलं असतं, खोदकाम केलेलं असतं, वेगवेगळ्या प्रकारचे सुरुंग जे आहेत ते लावले असतात आणि ज्या सुरुंग लावले जातात मित्रांनो अर्थात तो रस्ता करण्यासाठी लावले जातात, पण ज्यावेळेस सुरू ते मोठ्या प्रमाणात मानवनिर्मित कंपनं जी आहेत ह्या जमिनीमध्ये जातात आणि त्यावेळेसुद्धा मोठ्या प्रमाणात भेगा ज्या आहेत त्या पडू शकतात. नंतर कालांतराने तिथे हवा, पाणी जर गेलं तर मित्रांनो तिथलं वजन वाढू शकतं आणि ते रस्ते जे आहेत किंवा डोंगराळ जो भाग आहे तो कोसळू शकतो. यालाच तर मित्रांनो आपण म्हणतो की दरड कोसळली असे. त्यामुळे डोंगराळ प्रदेशामध्ये किंवा घाटात रस्ते बांधकाम केल्यानंतरसुद्धा ते डोंगर असतील, त्या दऱ्या असतील, त्या कमकुवत होतात आणि मग त्याच्याकडेचे दगड असतील, खडक असतील ते कोसळतात. आपण नेहमी पाहतो बघा मित्रांनो, विशेषतः आपण कोकणात जाताना तर रस्ता बंद होतो, कारण काय, दरड जी ती कोसळली. कारण की कोकणामध्ये जाणारे रस्ते अतिशय मस्त घाटाचे दिसतात आपल्याला नाही का, आणि जर समजा तिथे आजूबाजूची दरड कोसळली असेल तर तो पूर्णपणे रस्त्यावर पडतात आणि मग ट्रॅफिक जाम होतं. हे आपण नेहमीच पावसाळ्यामध्ये ऐकतो. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये जर बघितलं मित्रांनो, शिमला आहे, मनाली आहे, हिमाचल प्रदेश, तिकडेसुद्धा वेगवेगळ्या दरडी कोसळण्याचे प्रकार जे होत असतात, कारण की तिकडेही मोठमोठे घाट आहेत आणि मग त्यातूनच तो रस्ता केलेला आहे. त्या ठिकाणीसुद्धा दरड कोसळलेली आपल्याला ऐकिवात आहे. पुढे आता दरड कोसळण्याचे परिणाम नेमके कोणते ते आपण पाहणार आहोत. नद्यांना अचानक पूर येतात, नद्यांचे मार्ग बदलतात. आता मित्रांनो एखादी दरड जी आहे समजा नदीवरच कोसळली तर काय होतं, तिथे पाणी अडवलं जाते, पुन्हा त्याच्यामध्ये पाण्याचा फोर्स असल्यामुळे पुन्हा तो जो बांध आहे तो फुटतो आणि मग काय होतं, तर नद्यांना पूर येतात आणि पूरसदृश्य परिस्थिती जी निर्माण होते. काही वेळेस नद्यांचे मार्गही बदलले जातात. त्याचप्रमाणे मित्रांनो धबधब्यांचे स्थानांतरण होते, कृत्रिम जलाशय निर्माण होतात.
धबधब्यांचे स्थलांतर होते मित्रांनो. म्हणजे काय, धबधबा नेमका कुठे असतो? अशाच ठिकाणी, उंच ठिकाणी जिथे पाणी कोसळतं, म्हणजेच ती काय असते मित्रांनो, दरड असेल किंवा डोंगराचा तो एक भाग असेल, तुम्ही धबधब्यांचा आनंद घेतला असेल, नेमके ते अशाच ठिकाणी असतात. आणि तिथे मित्रांनो भूस्खलन झालं, दरड कोसळली, तर तो धबधबा तिथे राहत नाही, वेगळ्या ठिकाणी जातो किंवा वेगळ्या ठिकाणी तो तयार होतो. जातो म्हणण्यापेक्षा तो तयार होतो. लहान असेल, मोठा असेल, अशा पद्धतीचे त्यांचं धबधब्यांचं स्थानांतरण जे होतं. कृत्रिम जलाशय निर्माण होतात. एखादी दरड कोसळली तर ती मोठा खड्डा निर्माण होऊ शकतो, नाही का, तिथे पाणी साचू शकतं आणि कृत्रिम जलाशय जे ते निर्माण होऊ शकतात. दरड कोसळल्यामुळे पायथ्यालगतचे वृक्षही उन्मळून पडतात, उतावर झालेली बांधकामे कोसळून पडतात. हे सर्व दगड, मातीचे ढिगारे, वृक्ष खाली सपाट क्षेत्रात सापडतात आणि मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. मित्रांनो, दरड कोसळल्यामुळे माळीन घटना आपल्याला माहितीच आहेत, परंतु जे पायथ्यालगतचे मोठे वृक्षही असतील, जुनी असतील, खूप 200-300 वर्षापूर्वीची असतील, त्यांच्यावर सुद्धा दगड कोसळली ते सुद्धा उन्मळून पडतात. त्याचप्रमाणे उतारावर जी बांधकामे केलेली असतात ती तर खूप धोकेदायक असतात मित्रांनो, कारण की दरड कोसळली तर पूर्णपणे त्या बांधकामावरच ती दरड कोसळते आणि त्यापासून मग जीवित किंवा वित्तहानीसुद्धा होऊ शकते. ओके, पुढे बघूया. वाहतुकीच्या रस्त्यांवर लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूक विस्कळीत होते. या घटना मित्रांनो आपण नेहमी ऐकतो, नाही का, दरड कोसळली त्यामुळे वाहतूक जी ती पूर्णपणे बंद होते, कारण की एक तर तो घाटाचा रस्ता असतो, त्यामुळे आजूबाजूला दरडी असतात आणि पावसाळ्यात विशेषतः इथे पाणी गेलं, अर्थात ते खडक जड झाले आणि ते खाली पडले तर ते कुठे पडणार आहेत, रस्त्यावर पडणार आहेत. मग लोहमार्ग असो की आपला गाड्यांचा रस्ता असो, तिथे पडले त्यामुळे तिथली वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला दिसून येते. 10-10, 12-12 तास त्या वाहतूक जी तिथे थांबून राहते किंवा ट्रॅफिक जाम होते. ओके, भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते. अर्थातच मित्रांनो, भूस्खलन झालं तर पूर्णपणे त्या ज्या वनस्पती असतील किंवा जे काही असेल ते पूर्णपणे दाबलं जातं, त्याचा हवेशी संपर्क तुटतो, सूर्यप्रकाशाशी संपर्क तुटतो, त्यामुळे तेथील वनस्पती जीवन किंवा तिथलं थोडक्यात जी जीवसृष्टी असेल ज्याला आपण म्हणूया ती नष्ट झालेली आपल्याला दिसून येते. ओके, आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. पुढे बघूया. आपत्ती निवारण नियोजन आराखडा. आता आपत्ती निवारण किंवा नियोजन आराखडा म्हणजे नेमकं काय? शाळेच्या आपत्ती निवारण संदर्भात नियोजन आखाड्याची आपत्तीप्रसंगी मदतकार्य पोहोचण्यास मदत होते. त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे. खाली एक नमुना तक्ता दिला आहे, त्याप्रमाणे तुम्ही एक तक्ता तयार करा. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे. ही शाळेची माहिती आपल्याला माहीत असणं आवश्यकच आहे. यामध्ये नेमकं काय दिलं आहे तो आपण बघूया. जरा एकदम फास्ट बघूया नेमकं काय दिलं आहे. शाळेची प्राथमिक माहिती म्हणजे मित्रांनो, शाळेचं आपलं पूर्ण नाव आपल्याला माहितीच असतं, पत्ता जो आहे तो माहिती असतो. मुख्याध्यापकाचं पूर्ण नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्यांचा निवासाचा पत्ता माहीत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे संपर्क क्रमांक म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर किंवा सेल नंबर जो असेल तो माहीत असणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, शाळा जी आहे आपल्या संस्था चालकांकडून चालवली जाते, जे संस्थापक असतात किंवा व्यवस्थापक असतात त्यांची नावे व संपर्क क्रमांक आपल्याकडे असला पाहिजे. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की आपल्या शाळेमध्ये नेमके कर्मचारी किती आहेत, त्यांची संख्या, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांची संख्या आपल्याला माहीत असली पाहिजे. शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती तुम्हाला मित्रांनो माहिती आहे, आपल्या शाळेमध्ये सुद्धा किंवा तुमच्या शाळेमध्ये सुद्धा शाळेमध्ये पालक शिक्षक संघ आहेत किंवा त्याचप्रमाणे व्यवस्थापन समिती आहे, नाही का, ती ही आपली काळजी घेत असतात. ती तुम्हाला कल्पना नसेल, परंतु ही समिती जी आहे ही पूर्णपणे या अशा प्रकारच्या आपत्ती येऊ नये त्याची काळजी घेत असतात. मग नेमकं काय करतात? अग्निशामक, जागरूकता इत्यादी सूचना, वाहतूक व्यवस्थापन कसे आहे, सुरक्षा कशी आहे, प्रसार माध्यम समिती, या सर्व उपसमितीमध्ये प्रत्येकी सदस्य असतात. ओके मित्रांनो, तुम्ही ज्या शाळेतही असाल त्याची इमारतीची विस्तृत माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. एकूण खोल्या किती आहेत, वर्ग किती आहेत, त्याचप्रमाणे छताचं बांधकाम कसं आहे, पत्र्याचं आहे, लाकडी आहे, सिमेंट आहे, स्लॅब आहे, इमारतीचं वय म्हणजे साधारणपणे किती वर्षापूर्वीची ती इमारत आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या शाळेत असाल त्या मैदानाविषयी, त्यामध्ये मोकळं मैदान किती आहे, त्यामध्ये खो खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल काही खेळता येतं का किंवा तशी मैदानं आहेत का, त्याची माहिती जी आहे ती असणं गरजेचं आहे. मैदानाचे मुख्य रस्त्यापासूनचे अंतर किती आहे ही थोडक्यात त्याची आपली प्राथमिक माहिती. शाळेची दिनचर्या, तुमची शाळा सकाळून भरते, दुपारून भरते, नेमकं तुमचा वेळ काय, त्यामध्ये लहान सुट्टी, मोठी सुट्टी, म्हणजे थोडक्यात त्याची दिनचर्या जी शाळेची ती तुम्हाला ॲक्च्युली माहिती असते, परंतु त्याची माहिती लिहून काढणं गरजेचं असतं. शाळेतील संभाव्य धोके. मित्रांनो, शाळेत असे धोके व्हायला नको, पण दुर्दैवाने झालेत तर नेमकं कोणते धोके येऊ शकतात? ते साधे असू शकतात, मध्यम असू शकतात की तीव्र असू शकतात. यापूर्वी असा काही धोका निर्माण झाला आहे का, अशी आपत्ती आलेली आहे का? त्यामुळे समजा आली असेल मग त्यावरती शाळेने की काय उपाययोजना केलेली आहे
त्याबद्दलची माहिती आणि शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा, शाळेच्या सर्व इमारती, त्याची रचना, मैदान, प्रवेशद्वार, शाळेतील संभाव्य धोक्यांची जागा, आपत्ती प्रसंगित सुरक्षित जागा, जवळचा रस्ता या त्यामध्ये दाखवणे अपेक्षित असतं. असं होऊ नये, पण जर समजा झालंच तर तो एक आपल्यासाठी फायदा ठरतो की आपल्याला ही सगळी माहिती असेल तर त्या धोक्यातून आपण बाहेर येऊ शकतो. शाळेची रंगीत तालीम. मित्रांनो, समजा असा धोका झालाच तर त्यावेळेस नेमकं काय करा, त्याची रंगीत तालीम. जशी तुम्ही स्नेहसंमेलनाची रंगीत तालीम करतात त्याचप्रमाणे असं मानलं की समजा आग लागलेली आहे, असं होऊ नये कुठे. मग समजा आग लागली, मग त्यावेळेस नेमकं काय करणार. ज्यावेळेस आपल्याकडे ते अग्निशमक बंब असतं, कार्बन डायऑक्साईड जो त्याच्यावर टाकला जातो, शक्यतो शाळेत आग लागते शॉर्ट सर्किटमध्ये लागते, त्यामुळे तो CO2चा बघा प्रत्येक शाळेमध्ये तो लाल रंगाचा एक सिलेंडर असतो नाही का, त्याच्यात मार्फत जो आहे ती आग जी ती विझवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचं प्रशिक्षण शाळेतील कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे नाही का. आणि समजा असं झालंच तर विद्यार्थ्यांना बाहेर कसं काढणार, शिक्षक बाहेर कसे येतील, याची ही रंगीत तालीम असते. त्यावेळेस मित्रांनो ही रंगीत तालीम साधारणपणे दरमहा घेण्याची गरज असते. ओके, पुढे बघूया मित्रांनो कार्यसंस्थांचे. आता वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूट जे आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्या कोणत्या, त्यांचं कार्य काय ते आपण बघूया. राष्ट्रीय भूकंप शास्त्र संस्था केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत भूकंप विविध आपत्ती संदर्भात संशोधनाचं कार्य करते. आता मित्रांनो, भूकंप ही जी आपत्ती ही तर खूप भयानक असते. जर समजा मोठ्या स्वरूपात आली, मग त्यावेळेचे आपत्ती आली तर त्यांच्या संशोधन केलं जातं की नेमकं काय करावं किंवा काय करू नये याबाबत ते आपल्याला गायडन्स करत असतात. भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने इंडियन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट या संस्थांशी अनुसंधान साधून कार्यक्रम सुरू केलेला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी व वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम या संस्थांची त्या ठिकाणी मदत जी मित्रांनो ती घेतली जाते. आय होप मित्रांनो हे प्रकरण जे आपलं संपलेलं आहे ते तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असेल. जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आनंदी राहा.